तर एरुणकरचे खांडेकर आणि पालघरचे पंकज पाटील यांच्यामध्ये टॉस होते अजिंक्य सानप यांच्या मार्फत. घड्याळात वाजले तर 9:53 आणि टॉस या ठिकाणी होतोय. बघा 9:53 हा टॉस झालेला आहे. या ठिकाणी 4 ते 5 मिनिटात हा सामना सुरू होईल. आतमध्ये ज्याची रिक्षा आहे ती बाहेर घ्या. टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतल्या आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी या ठिकाणी पालघर या संघाला. दोन्ही कॅप्टननी सामना सुरू करा. थोडे अंपायर्स रेडी आहेत आमचे तिन्ही अंपायर्स. बघायचं कुठले 2 पंच आतमध्ये जात आहेत. या ठिकाणी रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. दॅर इज नो रिव्ह्यू. तुम्हाला DRS नाही आहे. तर राजेश तलाशिलकर उर्फ आऊ अंपायर आमचे आणि अमित गोलतकर हे दोघे पंचांच्या भूमिकेत आहेत. ते आतमध्ये चालले. या ठिकाणी 9:54 झाले. सामना सुरू करूया आपण, कारण आजसुद्धा 2 संघ पोचतील सेमीफायनलला. ती रिक्षा थोड्याच वेळात बाहेर येईल, कारण मार्किंग चालू आहे. तुम्ही बघू शकता पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज. ते मार्किंग थोडीशी डार्क करतायत दोन्ही बाजूला. ब्युटिफुल ग्राउंड. एलिपॅड हॅज गॉट इज ओन हिस्ट्री. याच एलिपॅडमध्ये रोहित शर्मानी सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे, लक्षात घ्या. याच बोरोलीनी पूनम राऊतसारखे अप्रतिम खेळाडू भारताला दिल्या आणि त्याचेच कोच, पहिले कोच अनिल गाडे यांचीच ती रिक्षा. अनिल गाडी. पूनम राऊत पारडेला रिप्रेझेंट केलं त्यांनी. पालघरची कन्या आहे जी भारतासाठी खेळली. भरपूर माहिती अजिंक्य माझ्याशी बोलवते परवा. भरपूर इतिहास, भरपूर माहिती. ब्रेक्समध्ये आम्ही तुम्हाला बोरिवलीचा पूर्ण इतिहास 40 वर्षातील आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू. आजच्या दिवसामध्ये आज आहोत, उद्या पण आहोत आम्ही. आणि अप्रतिम समालोचन, कारण वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट ऑफ बोरिवली. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025. प्रथम पारितोषिक 2.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये. प्रथम चषक आहे, द्वितीय चषक आहे. आणि मॅन्युअल स्कोरर आले असतील तर त्यांनी स्टेजवर यावं. क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाइज बाय अजिंक्य सानप आणि गणेश सानप. अजिंक्य ते माझ्यासमोर उभे आहेत. ते स्वतःसुद्धा प्लेयर आहेत. आणि उजव्या बाजूला बघू शकता बेस्ट बॅट्समॅनला 5,000, मॅन ऑफ द सिरीजला 10,000, बेस्ट बॉलरला 5,000 रुपये कॅश प्राईज आहे. आराध्य देव छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. प्रतिमा मागे ट्रॉफी आहे प्रथम आणि द्वितीय, जे आपल्याला बघतोय. उद्या आपल्याला त्याचं उत्तर मिळेल की. तर बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी काल प्रिसी अंकल यांचे चिरंजीव सनी इथे आले होते. त्यांनीसुद्धा बॅट ठेवलेली आहे अशी माहिती मला राजेश खुळे या ठिकाणी सांगतायत. मदन देशमुख सगळी माहिती अपडेट करत असताना पंकज पाटील यांना 11 जे आज जातील ते 11 खेळतील. तुमचे 10 असतील तर ते 10च खेळतील, हे लक्षात राहू द्या. पंचांबरोबर अजिंक्य सानप एक फोटो काढत असताना कॉमेंटेटरबरोबर नंतर काढतील ते, तर आमचं काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी. आणि ऑल द ग्रेट अंपायर्स, महेश मकवाना, राजेश तलाशिलकर आणि अमित गोलतकर. दे गॉट their own history. They got their own history with great performance. 1980s, 90s, 2000 मध्ये या सगळ्या खेळाडूंनी जबरदस्त दबदबा निर्माण केला होता. अमित गोलतकर, टिळक चौक कल्याण, साईप्रसाद विरार, महेश मकवाना, राहुल लवेन परेल, राजेश तलाशिलकर सुद्धा त्याच विभागाचे आहेत. ऑल द ग्रेट प्लेयर्स. परफॉर्मन्स हे त्यांचं उत्तर आहे. तुम्ही यूट्यूबमध्ये जाल, माहिती घेणार असाल, फेसबुकला सुद्धा हे सगळी माहिती तुमच्यासमोर येऊ शकते. आणि राज कपूर मेमोरियल ट्रॉफी, जी टेनिस विश्वातली सगळ्यात दर्जेदार स्पर्धा 1970-80sमधली, 90sमधली, सुभाषनगर चेंबूरला, त्याच ठिकाणी महेश मकवाना याला बेस्ट बॉलरचं प्राईज मिळालं होतं. टिळक चौक कल्याण म्हटलं की डोळ्यासमोर विवेक कदम आणि त्यांचे सगळे सहकारी समोर उपस्थित राहतात. 9 फेब्रुवारीला टिळक चौक कल्याणचा एक गेट टुगेदर आहे. त्या दिवशी सगळे टिळक चौकचे प्लेयर्स त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. चला, दोन्ही कॅप्टन रेडी झाले असतील तर आपण सामना सुरू करणार.
अनिल गाडी आतमध्ये आहेत जे मार्क करतायत ग्राउंडच्या बाबतीत. तुम्ही बघताय पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज आणि त्या ठिकाणी रिटर्न क्रीज. आणि मला सांगताना अभिमान वाटतं आहे अजिंक्य सानपने जे सांगितलं मला की सुरुवातीपासून राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट सुरू झाले तेव्हापासून अनिल गाडी जे पहिले कोच आहेत पूनम रावचे, त्यांनी सुरुवातीपासून या टुर्नामेंटला राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटला योगदान आहे. पूर्ण मैदानाची काळजी, मैदानाचं काळजी घेणं, मैदानाला सजवणं, मैदानाला खूप सुंदर पद्धतीने मेंटेन करणं, मैदानाला अत्यंत सुंदर पद्धतीने ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो स्पोर्ट्समधलं ते उपलब्ध करून देण्यामध्ये अजिंक्य सानप सांगतायत की या ठिकाणी गाडी साहेबांचा फार मोठा वाटा आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहे. थँक्यू गाडी. अँड यू आर गिवन अ ग्रेट प्लेअर फॉर इंडिया. पूनम राऊत आमची अत्यंत लाडकी प्लेअर आहे. अजूनही तो विश्वकपमधला अंतिम सामना मी विसरलो नाही आहे. जेव्हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकायची संधी होती, मिताली राज कॅप्टन होती, एकटी पूनम लढत होती मैदानाच्या आतमध्ये, एकटी 7 विकेट पडले, पूनम एकटी लढत होती. आपण काही धावांनी तो वर्ल्ड कपपासून आपण लांब झालो आणि पराभूत झालो तो पूनम बाद झाल्यानंतर. पालघरचीच आहे पूनम राऊत बिलॉंग्स टू पालघर. पालघरने अप्रतिम खेळाडू, आत्ताचे मुंबईमधले खेळाडू बोलायचं झालं तर शार्दूल ठाकूर मुंबईचे पालघरचे आहेत जे मुंबईसाठी खेळलेत. हार्दिक तामोरे पालघरचे आहेत. रॉस्टन डायस पालघरचे आहेत. या सगळ्या टीममध्ये आहेत, लक्षात घ्या. आणि तसंच मात्रे, आशिष मात्रे जो खूप चांगला परफॉर्मन्स देतो, हा सुद्धा पालघर जिल्ह्याचा, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली मुंबईच्या माध्यमातून. जम्मू काश्मीर विरुद्ध मुंबई रणजीचा सामना सुरू होईल थोड्या वेळानंतर आणि तो सामनासुद्धा रणजी कर्नाटकमध्ये मुंबई काय परफॉर्मन्स लागतो याच्यावर लक्ष राहील. या आपण मॅन्युअल स्कोरर आले असतील त्यांनी बॉक्समध्ये यावं. आणि आज वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आमच्या राजेंद्र सानप जे ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. नाईक साहेब आमचे अध्यक्ष आहेत आणि सगळे आमचे जी पूर्ण कमिटी आहे त्यांना अभिनंदन करतो. आज त्या ठिकाणी दुपारनंतर त्या ठिकाणी फंक्शन 50 वर्ष पूर्ण झालं वानखेडे स्टेडियमचं सुरू होईल. वानखेडे स्टेडियमचा स्वतःचा इतिहास आहे. 2 एप्रिल 2011 विसरला नाहीत ना, ज्या दिवशी महेंद्रसिंग धोनीने विश्वकप याच वानखेडे स्टेडियमवर आपल्या भारतासाठी जिंकून दिला होता 28 वर्षानंतर. अशा असंख्य क्रिकेटच्या आठवणी आहेत. हे 3 हिरे माझ्यासमोर उभे आहेत, यांच्याही आठवणी आम्ही शेअर करू. सगळ्या आठवणी माझ्या ब्रेनमध्ये आलेत. कुठे अमितने बॅटिंग केली, कुठे महेशने विकेट काढले, कुठे आऊने विकेट काढले, या सगळ्या आठवणी शेअर करू आम्ही थोड्या वेळानंतर. कारण ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात. एका बाजूला आपण लता दीदी, किशोर, रफी, मुकेशना असं ऐकतो, तसं आमच्या टेनिस विषयामध्ये हे सगळे लिजंड्स आहेत. त्यांनी जे परिश्रम केले, त्यांनी जो स्टँडर्ड सेट केला, त्यांनी जो क्रिकेटचा दर्जा सेट केला, त्याच पायावरती पुढचं क्रिकेट पुढे जात आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्याच्यामुळे टेनिस विश्वात एवढा पैसा, त्या काळामध्ये एवढा पैसा नव्हता पण क्वालिटी क्रिकेट होतं, अत्यंत स्टँडर्ड क्रिकेट होतं. त्या ट्रॉफीसाठी हे सगळे संघ जबरदस्त संघर्ष करायचे. अजिंक्य सानप माझ्या बाजूला खूप कष्ट घेतलेत. अजिंक्यनी 1 आठवड्यापूर्वी बोलत असताना अजिंक्य मला तीच माहिती सांगत होता की सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. भरपूर लोकांनी त्याला साथ दिली, त्याची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. अशी साथ द्या अजिंक्यला, कारण तो ही स्पर्धा सातत्याने राबवतोय, कंटिन्यू करतोय, ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर आमचे या ठिकाणी संघाची लिस्ट आलेली आहे, या थोड्यावर लक्ष घालूया. हा संघ आहे या ठिकाणी ताई पॅकर्स पालघर. पालघर माझा लाडका जिल्हा आहे. पालघरमध्ये मी दैसर डानू क्रिकेट असोसिएशन, जितेंद्र ठाकूर आमचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये मी कमिटी मेंबरसुद्धा आहे, वर्किंग कमिटीवर आहे. आणि मागचे 15 वर्ष मी खूप कष्ट करतो आहे DDCHच्या माध्यमातून पालघरची मुलं घडवण्यासाठी. तर ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरचे पंकज पाटील कॅप्टन या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत आहे. ओमकार आहे, करण मोरे आहे, राहिल नार्वेकर आहे, त्याच्यानंतर क्रिश शाह, यशवर्धन उर्फ सोनू, परेश आरेकर, अक्षय गरत, त्याच्यानंतर नजमुल मंडल, आशिष पंडित. या सामना सुरू करायचा आहे, आतमध्ये जायला हरकत नाही. अंपायर्स रेडी आहेत, तुमच्यासाठी थांबलेले आहेत बघा. आणि आशिष पंडित, निखिल किणी, अभिषेक आंगणे, हे सगळे आमचे ताई पॅकर्स पालघरचे संघ. अभिषेक जवळजवळ 1 तासापासून या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला संघ आमचा आहे एरुणकर बॉयज दादा 11, त्याचे कॅप्टन जे आहेत ते संतोष कांडेकर, आणि त्यानेच टॉस जिंकलं आहे आणि फिल्डिंग घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर दत्तेश प्रभू, स्वप्नील रावराणे ग्रेट अंपायरसुद्धा आहेत बोरिवलीमध्ये, महेंद्र कनजिया उर्फ दाबू, विशाल कोहली, चेतन कोहली, आकाश गवणे, व्यंकटेश प्रभू, युवराज सिंग, वेदांत पाटेकर, सचिन त्रिवेदी, अर्जुन चव्हाण आणि मनोज दांडे. आणि कॅप्टनचं नाव आहे संतोष खांडेकर. ऑल द बेस्ट संतोष खांडेकर, ऑल द बेस्ट पंकज पाटील.
पंच आतमध्ये गेलेले आहेत. टीमनी आज जायला हरकत नाही आहे. ती अजूनही मार्किंग चालू आहे त्या ठिकाणी, म्हणून टीम या ठिकाणी उभे आहेत, ते चर्चा करत आहेत. मला वाटतं ती मार्किंग झाली असेल तर या आपण सामना सुरू करूया. घड्याळात किती वाजलेत बघूया. 9:53 टॉस झाला. नियमाप्रमाणे 20 मिनिटात बॉल पडला पाहिजे. 10:05 झालेले आहेत, तर एकंदरीत 12 मिनिटं झालेत. 8 मिनिटं शिल्लक आहेत. 20 मिनिटात चेंडू पडू द्या. काल 10:38 पहिला चेंडू पडला आणि शेवटचा चेंडू 6:18 पडला. आज तसं नाही आहे, आज थोडं आपण लवकर सुरू करतोय. तर आतमध्ये संघ जात असताना पालघरच्या असंख्य आठवणी आहेत. सुप्रीमो चषक 2दा पालघरने जिंकला. एक विनसच्या माध्यमातून जेव्हा कॅप्टन होते स्वतः बंटी आणि मनोज, आणि दुसऱ्या बाजूला राकेश प्रभूच्या नावाने. सर संघ जातोय तो स्थानिक संघ एरुणकर. पाम कंपनीसाठी व्यावसायिक क्रिकेट एरुणकर बॉयजचे खेळाडू खेळतात. चला रिक्षा गाडे साहेबांचे बाहेर आले. थँक्यू गाडे फॉर गिविंग अस अ ग्रेट हेल्प. सुरुवातीपासून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केलेली आहे, त्याच्या शब्दांनी वर्णन करता येणार नाही. कारण ज्यांचं क्रिकेट पॅशन असतं, ज्यांना क्रिकेट महादेव म्हणून ज्यांना आपण मानतो, कला क्रीडाचे दैवत आहे, तर ते अशाच पद्धतीने काम करतात. तेच या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे आपल्याला. हो असू दे पहिलं 2 मॅच ॲडजस्ट कर. मला जाडमध्ये तू जरा ॲडजस्ट कर. चला फलंदाज पाठवायचे. टेनिस विश्वात आम्हाला सांगावं लागतं ही गोष्ट. आघाडीची जोडी उजव्या बाजूने उतरते. सहा षटकं 30 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे, लक्षात राहू द्या. 2 पॉवर प्ले आहेत. तर मी बालसुब्रमण्यम, चंद्रशेखर अय्यर आणि राजेश कुळे या ठिकाणी धावतो वर्णन तुम्हाला ऐकू. तर प्रशांत लोणकर तयार आहेत आणि सिद्धांत कदम आमचे डिजिटल स्कोरर सुद्धा रेडी आहेत. So good morning to all the viewers, good morning to all the spectators of helipad. Borivali, one of the great beautiful city of sports. याच बोरिवलीने आपल्याला रोहित शर्मा दिला आहे, भारताचा संघनायक, आपल्याला विसरता कामा नाही. आणि याच बोरिवलीने पूनमराव दिला, याच बोरिवलीने पॉल वेलती दिला, याच बोरिवलीने श्रीकांत दादरकरसारखा महिला आमची जी सिलेक्शन कमिटी काम करते त्याच्यामध्ये श्रीकांतचा फार मोठा योगदान आहे. महिला टीमची आमची कॅप्टन भारताची स्मृती मंदाना उस्मानाबादची, हिला घडवण्यामध्ये जयेश दादरकरचा फार फार मोठा योगदान आहे, तो सुद्धा याच बोरिवलीचा. मंदार गरुडे याच बोरिवलीचा, भरत वाघेला याच बोरिवलीचा, पुढची पिढी गौतम भरत वाघेला याचसुद्धा याच बोरिवलीचा. याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. असंख्य आठवणी आहेत बोरिवलीचे, शेअर करू आम्ही तुम्हाला. आणि थँक्स टू अजिंक्य सानप अँड थँक्स टू भरत वाघेला फॉर गिविंग अस अपॉर्च्युनिटी टू गिव्ह द कॉमेंट्री. त्यांचे दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो आहे. आज आपण रॉक करूया या ठिकाणी ही स्पर्धा, कारण जबरदस्त मॅचेस काल झाल्या. आजही अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळेल. याबाबतीत शंका आणि आघाडीची जोडी मैदानावर पोचलेली आहे. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी पोचलेले आहेत. तर स्ट्राईक हँडला आहेत करण मोरे आणि नॉन स्ट्राईक हँडला अँबॅसेडर ऑफ मुंबई, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ मुंबई. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, माझा आलाही लाडका प्लेयर ओमकार देसाई त्या ठिकाणी आहे. थोडं शॉकिंग न्यूज आपल्याला आहे ISPLच्या माध्यमातून, काय हरकत नाही. ओमकारने त्याचं उत्तर परफॉर्मन्सच्या माध्यमातून लगेचच काही मॅचेसच्या माध्यमातून दिलेलं आहे, याबाबतीत शंका नाही. मागच्या वेळेला ISPLमध्ये ओमकारने जबरदस्त एंटरटेन केलं होतं. इज अ लिजंड क्रिकेटर, इज गॉट लॉट ऑफ एक्सपिरियन्स. अतिशय चांगली फलंदाज आहेत. परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपल्या टीकाकारांना, क्रिटिसाइजना नेहमीच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तेच उभे आहेत नॉन स्ट्राईक हँडला. या प्ले कॉल केले पंचांनी, सामना सुरू करूया. हार्दिक शुभेच्छा अजिंक्य सानप यांच्यामार्फत दोन्ही संघांना. शोज अ ब्युटिफुल गेम अँड कीप द डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन विच इज द स्पिरिट ऑफ क्रिकेट. गणेश सानप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. गुड मॉर्निंग गणेश जी, जे स्वतः टेनिस विश्वात खेळलेत प्रीसी 11मधून. तुमच्या माहितीसाठी पहिला सामना इथे सुरू होतोय, आपण बघतोय या ठिकाणी. आणि तो सामना एरुणकर बॉयज विरुद्ध ताई पॅकर्स पालकर. टॉस जिंकल्यानंतर स्थानिक संघाने या ठिकाणी फिल्डिंग घेतलं आहे. पंच सगळं समजून सांगतायत एक्झॅक्टली.
बाउंड्री आहे या ठिकाणी आणि त्याच्या व्यतिरिक्त इनसाईड सर्कलसुद्धा आपण बघतोय. पॉवर प्ले आहेत 2, पहिला कंपल्सरी आहे, दुसरा तुम्हाला मागावा लागेल. षटक क्रमांक 2, 3, 4, 5 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले जो तुम्हाला डिमांड करावा लागेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. करण मोरे नेम इटसेल्फ इज इनफ, कारण अतिशय चांगला परफॉर्मन्स टेनिस विश्वात करण मोरेने दाखवलेलं आहे. खूप कष्ट करून या ठिकाणी पोचले ते. बघूया करण आणि ओमकार कसे स्टार्ट करतायत. पहिलं षटक घेऊन येतात व्यंकटेश. पहिला चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर जातोय, वाईटचा इशारा या ठिकाणी बघायला मिळतोय. 10 वाजून 10 मिनिटांनी हा चेंडू पडलाय. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं या ठिकाणी टाकायचे आहेत. 2 पॉवर प्ले आहेत, हे लक्षात राहू द्या. आजच्या दिवसातला आपण दुसरा दिवस राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमधला या ठिकाणी सुरू केलेला आहे. काल 2 संघ ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलेत. आज पूल बी मधून 2 संघ अजून सेमीफायनलला पोहोचतील. उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल. सज्ज पुन्हा एकदा व्यंकटेश. चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला थांबले करण मोरे. वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडूला ऑफ साईडला पॉवर प्ले असल्यामुळे रेस्ट्रिक्शन आहे फिल्डिंगचा, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. करण स्वतःशी बोलत असताना चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती आला अँगलिंग होत असताना. ऑफ साईडला बघूया शॉर्ट टर्नमेंटला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक फिल्डर आहे आपण बघतोय. त्या ठिकाणी डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा करण मोरे. व्यंकटेश कॉमेंट्री बॉक्सेंकडून पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये होते, थांबले. बॉटमहँडचा वापर केला, ऑफ साईडला प्लेस केलं. मागच्या वेळी चेंडू डॉट गेला होता, पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव काढायचा प्रयत्न होता. ओमकार देसाई त्यांना थांबवत आहेत, कारण त्यांना माहीत आहे करण मोरेची विकेट किती व्हॅल्युबल आहे, किती महत्त्वाची आहे. दुर्दैव पद्धतीने सुरुवातीला धक्का लागता कामा नये. स्ट्राईक रोटेट करत असताना ओमकार देसाई स्ट्राईकला येतो स्ट्राईकवर येतोय. अँबॅसेडर ऑफ मुंबई, वन ऑफ द ग्रेट लिजंड क्रिकेटर ऑफ मुंबई, ओमकार देसाई. ऑन साईडला बघूया ओमकारसाठी फाईन लेग वरती आहे. पॉवर प्ले असल्यामुळे स्क्वेअर ऑफ द विकेट एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय स्क्वेअर लेगला. शॉर्ट मिड विकेट एक फिल्डर आहे, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, मागे एक लॉंग ऑनला एक फिल्डर आहे. व्यंकटेश ऑन द रनवे. पुढचा चेंडू पडल्यानंतर दोन्ही फलंदाजांना जो पहिला चेंडू पडला तो पडल्यानंतर उजव्या अशीच्या भरपूर बाहेर गेला वाईडच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते, मैदानावरती ती आता बघायला मिळते. बिनबाद 3. सामना जे प्रेक्षक आता असेल हेलिपॅडमध्ये त्यांचं स्वागत आहे. एरुणकर बॉईज विरुद्ध ताई पॅकर्स पालघर याच्यामध्ये सामना बघता. या ठिकाणी स्थानिक संघाने या ठिकाणी एरुणकर या संघाने या ठिकाणी फिल्डिंग घेतले आणि पालघरचा संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानावर आपल्याला पंकज पाटील यांचा टीम संघ दिसतो. या ठिकाणी व्यंकटेश पुन्हा एकदा पडल्यानंतर मिडल स्टंपवर थोडासा स्विंग पण झाला आणि परत तो बाउन्स पण झाला. बघा ओमकार ड्रिल करत असताना ओमकार रिव्हर्स शॉटसुद्धा खूप सुंदर पद्धतीने खेळतात. मात्र जेव्हा एवढा चेंडू वरती येतो अशा चेंडूला छेडणं थोडं कठीण असतं, मिसटाईम होण्याची शक्यता असते. आणि क्लोजला फिल्डर तुम्ही बघू शकता. पॉवर प्ले असल्यामध्ये सर्कलच्या आतमध्ये खूप फिल्डर असतात, त्यांच्या हातामध्ये झेल जाऊ शकतो. चेंडूला लेफ्ट केला ओमकार आणि त्या स्पॉटकडे बघून आला जिथून चेंडू वरती आला. टेक ऑफ त्यांनी घेतला आणि त्या स्पॉटकडे बघत असताना हा दर्जेदार खेळाडू मुंबईचा पुन्हा एकदा सज्ज होते ओमकार देसाई. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू बॉडी लाईन होता. ओमकार उजव्या एसटीच्या बाहेर आला होता ऑन साईडला खेळण्यासाठी. बघा स्वतः ड्रिल करून दाखवत आहेत आणि कॉन्टेस्ट त्याचा बघायला मिळणार, कारण दर्जेदार प्लेयर टेनिस विश्वातील ओपन क्रिकेटमध्ये क्लासिक प्लेयर्स समोरासमोर कॉन्टेस्टमध्ये येणार आणि या कॉन्टेस्ट चेंडू आणि बॅटमधला संघर्ष अशा पद्धतीने आपल्याला आज या क्षणापासून संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. आणि हे दर्जेदार खेळाडू आपली क्वालिटी, आपलं स्टँडर्ड, आपलं डिसिप्लिन नेहमीच दाखवतात मैदानावर. ओमकार अजूनही त्याला खाता उघडायचा प्रयत्न करतो या ठिकाणी, कारण चेंडू डॉट पद्धतीने जास्त जात आहेत या ठिकाणी. यावेळेला चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये इज व्हेरी स्ट्रॉंग इन यॉकर लेंथ. ओमकार देसाई यॉकर लेंथला कधी कधी षटकारसुद्धा मारतात, ते खोदून काढलं त्यांनी या चेंडूला सावधगिरीने त्या ठिकाणी आणि सिंगल पूर्ण करून स्वतःचा खाता उघडून संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 5 या धावसंख्या. धन्यवाद दोन्ही स्कोरर सज्ज या ठिकाणी अतिशय चांगली माहिती देत असताना. हीच तर ओळख आहे बोरोलीची. गुड क्रिकेट इज कॉल्ड बोरोली, डिसिप्लिन क्रिकेट इज कॉल्ड बोरोली, डेडिकेशन क्रिकेट इज कॉल्ड बोरोली, डिटर्मिनेशन क्रिकेट इज कॉल्ड बोरोली, ऑर्गनायझिंग अप्रतिम जसं तुम्ही राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बघताय म्हणजे बोरोली. ही स्पर्धा सुप्रीमो लेवलची कशी होईल हे प्रयत्न मी आणि राजेश करू येणाऱ्या वर्षांमध्ये. लॉफ केलंय करण यांनी ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीपमध्ये
आणि कव्हर करेपर्यंत पहिली धाव पूर्ण केली. दोघे थांबलेत कारण चेंडू थांबला आहे त्या ठिकाणी आणि थांबेपर्यंत या ठिकाणी ओमकार देसाई आणि करण मोरे 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावसंख्येला पुढे नेत आहेत मैदानावर. बिनबाद 7 या धावसंख्येवर पहिलं षटक मार्गस्थ असताना काल उच्चांक धावसंख्या 6 षटकामध्ये 101 धावा उमेश 11 या संघामार्फत बघायला मिळालं. जो संघ ऑलरेडी गेला आहे सेमीफायनलला. पुन्हा एकदा व्यंकटेश सज्ज कॉमेंट्री बॉक्सांकडून. ओ बॅकफुटला थांबले, कट केलं शेवटच्या क्षणी. स्क्वेअर कट करायचा होता करणला, चेंडूला पाठायचा होता कव्हर पॉईंटला, तो एजला लागून फ्लाय झाला थर्डमॅनमध्ये आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत करण आपलं सिंगल पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देतोय. 8 या धावसंख्या. षटक संपते पहिलं. व्यंकटेशच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना मैदानावरती आपण बघतोय ते जे स्पोर्ट्सचे गाणे या ठिकाणी लावत असताना लगान जे चित्रपट खूप गाजलं होतं भारत विरुद्ध ब्रिटिश यांच्यामध्ये तो सामना. ब्रिटिश जाता जाता क्रिकेट देऊन गेले. पॉवर प्लेचा इशारा तुम्ही बघू शकता पंचांकडून या ठिकाणी. बॅटिंग पॉवर प्ले इट हॅज बीन डिमांडेड बाय द बॅट्समॅन. दुसरा पॉवर प्ले. पहिला पॉवर प्लेमध्ये आपण 8 धावा पाहिल्या. बॅटिंग करणारा जो संघ आहे पालघरचा, पंकज माझा आवाज ऐकत असेल तर एक प्लेअर माझ्याकडे पाठव, मग तुम्हाला आम्हाला पाणी देता येईल सगळं. अप्रतिम. याच पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव आताच तुम्ही पाहिला डिसेंबर महिन्यामध्ये. 38 वर्ष झाले त्या कलाक्रीडा महोत्सवाला, म्हणून हा क्रीडा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पालघरने अप्रतिम प्लेअर दिलेत. आनंद मिनिजेस याला विसरून कसं चालेल. सिडनी ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी परफॉर्मन्स दिला भारतासाठी. इज फ्रॉम पालघर. दुसरा गोलंदाज येतोय आता चेतन व्यंकटेशची जागा घेण्यासाठी आणि पॉवर प्ले घेण्यात आलं. बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय. स्ट्राईकवर करण मोरे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्याकडे गेला होता. मात्र कॅचेस विन द मॅचेस. जेल घ्याल तर सामना जिंकाल. मात्र काय झालं, थोडं वरती होता शोल्डरच्या, मात्र तो हातात घेत असताना खाली कोसळतोय, त्याच्या हातून जीवदान मिळतोय. या अशा ॲक्शन्स, अशा एक्साइटमेंट्स, अशा काय गोष्टी सातत्याने मैदानावर बघायला मिळतील याबाबतीत शंका नाही. करण मोरे ही विल कम बॅक. इज अ डिफरंट टाईप ऑफ बॅट्समॅन. तुम्ही यूट्यूबला जाल तर त्यांचे अतिशय क्लासिक बॅट्समॅनचे रील्स बघायला मिळतील. ओ बॅट पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा उसळला म्हणून करण मोरे ऑन द टोस. वीरेंद्र सेवाग स्टाईल उभे राहत ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न होता त्यांचा. बघू शकता शॉर्ट थर्डमॅन लाईक प्लेअर आहे, पॉईंट लाईक फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मिड ऑफ लाईक फिल्डर आहे आणि चेंडू मधून काढण्याचा प्रयत्न होता. करणनं स्क्वेअर कट करण्यात प्रचंड हुशार आहेत. अतिशय सुंदर स्क्वेअर कट करतात. कबा पॉईंट गल्ली या विभागामध्ये. चेतन बीट करायचा प्रयत्न करतोय 2 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. टॉप एजला लागून चेंडू फ्लाय होते. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू येईपर्यंत बघायचं आहे. खूप वेगाने दोघेही धावत असताना करण मोरे आणि ओमकार देसाई दुसऱ्यांदा 2 धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या पोहोचते ती डबल फिगरमध्ये या ठिकाणी 10 या धावसंख्या. 2 चेंडू सुरुवातीला नक्कीच बीट झाले. एक जेलच्या रूपाने सुद्धा चेंडू उडला होता. चेतन कमबॅक करायचा प्रयत्न केला त्याने, मात्र तेवढेच करणसुद्धा आपलं टेम्परमेंट, आपलं संयम, आपली जिद्द, आपलं विल पॉवर, इच्छाशक्ती वाढवत असताना खूप सुंदर पद्धतीने या चेंडूला थोडा उसळला होता. ऑन साईडला त्याला डीपला मिडविकेटला पाठायचं होतं. टॉप एजला लागून तो फ्लाय झाला.
10 for no loss in the second over. Palghar playing against एरुणकर बॉय स्क्रीनच्या समोर सेफ शॉट खेळत असताना करण मोरे या वेळेला, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये खूप बीट करायचा प्रयत्न केला चेतन यांनी, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र करण सुद्धा आपलं स्टँडर्ड, आपलं टेम्परमेंट, आपलं टेक्निक क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवत असताना येस बॉल कुठे टप्पा पडलाय ते माहिती घेत आहेत पंच एक्झॅक्टली. 2 धावलेत, मात्र त्या पॉईंटकडे चाललेत की चेंडूनी सीमारेष क्रॉस केला आणि त्या ठिकाणी बघायला चाललेत. आमचे कार्यकर्ते असेल तर त्यांनी माहिती द्यावं पंचांना, आणि त्यामुळे ते कन्फर्म करायला करण चाललेत. ब्युटिफुल शॉट होता, स्क्रीनवर खेळणं सेफ शॉट असतो आणि त्याच ठिकाणी करणनी, मी आधीच बोललो, ते टेक्निकली खूप परफेक्ट प्लेअर आहेत. ओमकार असो तो असो, ओमकार भरपूर वेळा अक्रॉस द बॅट ऑन साईडला फटके बनवण्याचाही प्रयत्न करतात. करण टेक्निकली तंत्रमंत्र दाखवत असताना yes, it is a boundary after confirming. ब्युटिफुल शॉट फ्रॉम करण, 100% रबर स्टॅम्प होता बाउंड्रीचा. सच क्रिकेटमधला टेक्निकली साऊंड प्लेअर, तंत्र मंत्र दाखवत असताना या ठिकाणी बाल पंडितच्या पुस्तकामधला शॉट खेळत असताना 4 धाव मिळतात. धावसंख्या पोचली मैदानावर ती 14 या धावसंख्या. 14 फॉर नो लॉस. चेतनचा पुढचा चेंडू बॅकफुटला थांबला, ऑन साईडला पुल केलं करण यांनी बॉडी लाईनला, आणि चेंडू जातोय तो डीपला. त्या ठिकाणी आपण बघतोय मिडविकेटला कव्हर करेपर्यंत करण पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 6 धावा पूर्ण करत असताना आवश्यक आहे, कारण का पहिले 2 चेंडूमध्ये बीट केलं होतं चेतननी. एक झेलही सुटला होता, तो झेल किती महागात पडला तुम्ही बघू शकता. एक चौकार आला आणि आता 2 धावा आल्या. धावसंख्या सरकते आता मैदानावर. 16 फॉर नो लॉस इन द सेकंड ओव्हर. पालघर या ठिकाणी खेळत असताना एरुणकर बॉयज दादा 11 या संघासमोर, स्थानिक संघ आहे. चेतन पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईक द ऑन साईडला पुल केलं पुन्हा एकदा त्याच विभागामध्ये, आणि कव्हर करेपर्यंत करण 1 धाव पूर्ण करतोय. ओमकार वाट बघतोय कॉलची आणि 2 धावा पूर्ण करत असताना मागच्या 3 चेंडूमध्ये 8 धावा करणनी कुठून काढलेत या षटकामध्ये, आणि मॅग्निफिसंट बॅटिंग, आणि धावसंख्या पुढे सरकता येते आता 18 या धावसंख्येवर. एकंदरीत धावा किती आल्या मागच्या षटकात बघूया. मागच्या षटकात 10 धावा आल्या, तर षटक पूर्ण होतोय. 2 धावसंख्या झाली ते 18, गती ठेवली जाते 9च्या रूपाने, आणि 18 धावांची पार्टनरशिप ओमकार देसाई आणि करणच्या माध्यमातून झाली, आणि करणनी आपला स्टँडर्ड, आपली क्वालिटी, आपला क्लास या ठिकाणी दाखवत असताना 9व्या वर्षी राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 2025मध्ये या एलिपॅडच्या ऐतिहासिक मैदानावर तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सच अ ब्युटिफुल ग्राउंड हॅव्हिंग लॉट ऑफ मेमरीज. मागच्या 40 वर्ष मागे वळून बघितलं तर असंख्य आठवणी आहेत, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली दीपक शाला, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ दिस एरिया. 2 षटकं झालेत, धावसंख्या 18 फॉर नो लॉस. करण आपला स्टँडर्ड दाखवत असताना ओमकारची बॅट अजून तळपायची आहे, आणि जेव्हा ती तळपेल तर टीकाकारांना तो उत्तर देईल की त्याचा स्टँडर्ड, त्याची क्वालिटी काय आहे. ISPLमध्ये न सिलेक्ट करत असताना फार मोठी चूक झाली आहे फ्रँचाईजकडून, आणि त्याचं उत्तर येणाऱ्या सीझनमध्ये ओमकार आपल्या बॅटमधून सगळ्यांना देणार या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. ऑलरेडी त्यांनी सुरू केलं आहे मागच्या 3 आठवड्यात. पुन्हा एकदा व्यंकटेश सेकंड स्पेलमध्ये. चेंडू पडल्यानंतर झेल होता कॉट बिहाइंड, 2 झेल सुटले,
अगोदर करणचा एक झेल सुटला, कठीण होता थोडा, कारण विकेट किपर जास्त जवळ उभेत. पडल्यानंतर टेक ऑफ घेत असताना व्यंकटेशची शोल्डरमधून स्टार्ट कमी आहे, मात्र शोल्डरमधून अशी ताकद वापरत आहेत. करण मोरे एक आरसा आहे ओमकार देसाईचा, तोच त्या ठिकाणी ओमकारशी बोलत असताना ओमकार नक्कीच ती चर्चा त्या ठिकाणी ऐकत असेल, कारण द्विधा मनस्थितीत ओमकार ते अटेम्प्ट करायला गेले, ते चेंडूला फुल कॉन्फिडेंटली नाही गेले, म्हणून तो एजला लागून फ्लाय झाला. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा व्यंकटेश. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकलाय, हेलिकॉप्टर शॉट ओमकारचा सिग्नेचर शॉट, मात्र तो टायमिंग नाही झाला. टायमिंग झाला असता तर एक तर बाउंड्रीच्या पलीकडे, नाही तर 4 धावा तरी ओमकारच्या बॅटमधून नेहमी येतो. आणि तो स्वतः बघतोय त्या गोष्टीकडे, बॅट मागतोय. बॉटम हँड त्याचा अत्यंत सुंदर आहे आणि या शॉटसाठी ओमकार ओळखला जातो. काही रील्स तुम्ही बघू शकता यूट्यूबमध्ये कुठल्या पद्धतीने. फार मोठा फॅन क्लब आहे ओमकार देसाईचा मुंबईमध्ये, मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. आणि या मुलांनी पडत्या काळामध्ये मुंबईचं नाव जिवंत ठेवण्याचं काम ओमकारने मुंबईसाठी केलं, याचं कुठेही शंका नाही मनामध्ये. टेनिस विश्वावर राज्य केलं मुंबईने. एक काळ टिळक चौक असेल किंवा प्रिस 11 बोरिवली किंवा प्लेबॉय असेल किंवा बंड्या 11 आमचा भरत वाघेलाचा संघ आहे, जो राजेंद्र 11 म्हणून 2015ला सुप्रीमोमध्ये ट्रॉफी त्यांनी उचलली. या पुढच्या 2 संघांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. भांडूप स्ट्रायकर्स आणि साई माऊली कॅप्टन आले असतील, त्यांनी मदन देशमुख यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. भरपूर इतिहास आहे. येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्पर्धा फुलू रंगू. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे, ओमकारने ओळखलं होतं आधीच. पडल्यानंतर तो अँगल होतोय, जास्त बाहेर निघतोय. यावेळेला मात्र ओमकारने जास्त मॅच्युरिटी दाखवत असताना चेंडूला अटेम्प्ट करायचा प्रयत्न नाही केला. मागच्या वेळेला तो चेंडू एजला लागून फ्लाय झाला होता, विकेट किपर जवळ असल्यामुळे त्याच्या हातातून तो झेल सुटला होता. मात्र ओमकार जास्त मॅच्युरिटी, इज अ मॅच्युअर क्रिकेटर, आता परिपक्वपणा दाखवत असताना देसाई. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. वेळेला चेंडू बॉटम हँड, कव्हरला चेंडू जातोय. कव्हर करेपर्यंत करण 2 धावा पूर्ण करतील असं वाटतं या ठिकाणी. यस, 2 धावा थ्रो थोडासा आखूड येतोय आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते, ती आता 22 या धावसंख्येवर. खूप चांगली सुरुवात, जसं नाव आहे ओमकार करणचं त्याच पद्धतीने एक चांगला भक्कम पाया पालघरसाठी पंकज पाटीलसाठी या ठिकाणी देत आहेत. बॅटिंगच्या माध्यमातून 22 धावांची पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून झालेली आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. व्यंकटेश सेकंड स्पेल आपल्या संघासाठी या ठिकाणी टाकत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलं त्यांनी. बॅकफुटला थांबून ऑन साईडला खेळायला गेलं, थोडा उशिरा निर्णय घेतला. करंट बघा ड्रिल करून दाखवत आहेत, त्या स्पॉटकडे बघतायत, लिटिल बिट लेट, आणि त्यामुळे त्या चेंडूला अटेम्प्ट करण्यामध्ये थोडीशी गडबड झाली. कारण व्यवस्थित टायमिंगमध्ये खेळले, बघा दाखवत आहेत ड्रिल करून की हा चेंडू मिड विकेट किंवा लॉंग ऑन किंवा वाईडिश मिड ऑनला त्या ठिकाणी ते खेळू शकले असते. करण मोरे आणि ओमकार थोडीशी सेम दिसत आहेत, मला करण मोरेची थोडीशी हाईट लहान आहे. मंदार गरुडे स्टाईल त्यांची उंची आहे, तशीच त्यांची फलंदाजी आणि कीर्ती आणि उंचीसुद्धा. स्ट्राईकवर एक बाउंड्री त्यांच्या बॅटमधून समोर त्यांनी दाखवली, तंत्रमंत्र दाखवत असताना. व्यंकटेशचा चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, एजला लागून चेंडू जातोय फाईन लेगला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत स्ट्राईक येते ओंकारकडे आणि धावसंख्या आता पुढे सरकते, ती आता 23 या धावसंख्येवर. पहिल्या 2 षटकात 9चा रेट त्यांनी ठेवला. पहिल्या षटकात 8 होती, नंतर तो रन रेट वाढवला. चांगले बॅट्समॅन रन रेट सातत्याने लिमिटेड ओव्हर्समध्ये वाढवतात. T6 खेळला जातोय. 6 षटकांचा सामना आहे. हायेस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 101 उमेश लेव्हन यांच्याकडून पाहिलं. इथे पालघर संघ किती उभारतोय याच्याकडे लक्ष आहे. लॉफ केलंय ओमकारने आणि सुंदर पद्धतीने यावेळेला मात्र जेल आकाश घेत असताना डीपमध्ये त्या ठिकाणी. आणि ओमकार देसाईकडून जी अपेक्षा होती की आज जबरदस्त एंटरटेन करतील एलिपॅडच्या बोरिवलीच्या प्रेक्षकांना, आज ओमकार या ठिकाणी बाद होऊन परत येत असताना पहिला धक्का लागतोय. 22 धावांची 23 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळाली. थँक्यू सिद्धांत. आणि 23 रन्स पार्टनरशिप, चांगला पाया पालघर संघाला ओमकार देसाई आणि करण मोरे देत असताना. आणि ओमकार मैदानावर किती धावा केल्या ते माझे या ठिकाणी 2 धावा त्यांनी केल्या, कारण थोडा वेळ नक्कीच लागला त्यांना, मात्र हळूहळू ते टप्प्याटप्प्याने. आत्ता तेवढ्या दिवसाअगोदर खूप चांगली खेळली होती, मात्र असं म्हणतात
जो वाघ असतो तो नेहमीच सातत्याने त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड, त्याचा आक्रमण दर्जा मेंटेन करतो. ओमकारची हीच ओळख आहे. बट ओमकारची खेळी, मोठी खेळी बघायला नाही मिळाली. फर्स्ट विकेट इज डाऊन, 23 फॉर द लॉस ऑफ 1. पालघर संघ इन द मिळालंय. दुसऱ्या बाजूला चेतनच्या गोलंदाजीमध्ये काही झेल सुटले होते. आता बघायचं आहे काय परफॉर्मन्स दाखवत आहे या ठिकाणी. चेतन कोळी, मुंबई आगरी आणि कोळींची आहे असं म्हटलं जातं. आणि पाथवाडी मडचे हे खेळाडू, मडनी अतिशय चांगले प्लेयर्स दिलेत, ते विसरता कामा नये. आणि पांडुरंग कोळी हा सुद्धा गोराईचा अतिशय क्लासिक, विल्फ्रेड याचंही नाव घेणं अत्यंत आवश्यक. सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर, जम्बो उर्फ जोसेफ, गॅब्रियल, सम ऑफ द ब्युटिफुल, सुयोग वैती, याला विसरून कसं चालेल, हे सगळे याच विभागातले काही प्लेयर्स आहेत. रनवेमध्ये रिदम चुकल्यामुळे वर्सोवा, कारदांडा, गोराई, माळा वसाहत, सम ऑफ द ब्युटिफुल प्लेस, कळम, नाला सोपाऱ्याचं. कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळतात. टॉस आहे, थांबून खेळले, चेंडू समोर जातोय आणि अजून एक झेल. आणि असं म्हणतात की आघाडीची जोडी जी 23 धावांची पार्टनरशिप करण मोरे आणि ओंकार देसाईंनी केली, ओंकार बाजाला लगेच दुसरा पार्टनर करण मोरे सुद्धा या ठिकाणी बाद होते. मात्र करणने एक चौकार, दर्जेदार चौकार दाखवला होता समोर स्क्रीनवर. तर करणचे किती धावा आहेत ते माझे सहकारी सांगतील या ठिकाणी. आणि 17 धावा त्यांनी केल्या मैदानावर. मॅग्निफिसंट बॅटिंग ॲज पर द स्टाईल, नेहमीच्या पद्धतीने कन्सिस्टन्सी या ठिकाणी दाखवत असताना. सामने मारेगा. चेतन कोळी सक्सेसफुल बॉलर. पहिल्या षटकात सुद्धा एक दोन झेल उडाले होते, तेव्हा झेल सुटले गेले होते. मात्र यावेळेला त्याला सक्सेस मिळत आहे, यश मिळत आहे. हो, आत येणारा चेंडू पडल्यानंतर फार वेगाने आत आला होता आणि चेंडूला ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंचांमार्फत. अवंतर खात्यात ही धाव जात असताना धावसंख्या सरकते ती पुढे 24 या धावसंख्येवर. 24 फॉर द लॉस ऑफ 2. एका बाजूला डिजिटल स्कोरिंग आहे, एका बाजूला मॅन्युअल स्कोरिंग आहे. अतिशय चांगलं काम. जसं मी उल्लेख केला, बोरली म्हणले की अप्रतिम आयोजन असतं. अजिंक्य साहेबांनी ही स्पर्धा खूप सुंदर पद्धतीने 9व्या वर्षी सीझन 9मध्ये या ठिकाणी आयोजित केलं आहे. जसं उल्लेख केला, राजेंद्र सानप यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. दर्जेदार, बोरलीमध्ये वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय 1.5 लाख. याच्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा प्राईज आहे. बॉलिंग बॅटिंगला सुद्धा प्राइजेस आहेत या ठिकाणी. आणि टॉप लेवलचे टीम्स या ठिकाणी टेनिस विश्वातील या स्पर्धेमध्ये खेळत असताना. साईड चेंज केली. दोन्ही फलंदाज नवीन आहेत आता. एका बाजूला अभिषेक, एका बाजूला रोहित नार्वेकर. रोहित नार्वेकर स्ट्राईकला आहे, लेफ्ट हँडर.
पडल्यानंतर चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, टॉप पेजला लागतो चेंडू, फाईन लेगला जातोय, क्षेत्ररक्षक चेस करतायत, आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे हेलिपॅडचं आणि चेंडू बघायचा आहे सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर नार्वेकरच्या बॅटमधून एक बाउंड्री येत असताना याच्या अगोदर करणने एक बाउंड्री मारली होती. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकता येते आता 28 फॉर द लॉस ऑफ 2 इन द फोर्थ ओव्हर. 4थं षटक मार्गस आहे. 6 षटकांचा सामना राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट दिवस दुसरा या ठिकाणी एलिपॅडच्या या मैदानावर तुम्ही एन्जॉय करताय. वन ऑफ द हिस्टॉरिकल ग्राउंड. लेफ्ट हँडर नार्वेकर मैदानावर आहेत. लेफ्ट हँडर म्हटले की आपल्याला चुवा भरत वाघेला रन मशीन याच परिसरामधून घडलेला वन ऑफ द ग्रेट प्लेयर मंदार गोरडे भरतली जोडी कधी विसरली जाणार नाही. त्यांचे चिरंजीवसुद्धा लेफ्ट हँडर आहेत. MCAसाठी खेळतात ते गौतम भरत वाघेला. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू बॅकफुटला थंबून आला बरोबर. नार्वेकर आपली बॅटचे फेस ओपन करत असताना अजून एक चौकार कन्सिस्टंटली येते. गुड शॉट फ्रॉम नार्वेकर. धावसंख्या 8 होती. दुसऱ्या षटकात होती 18. तिसऱ्या षटकात 23. नार्वेकरने आल्यानंतर सगळी सूत्र आपल्या हातात घेत असताना 2 चौकार मारून संघाच्या धावसंख्येला फुलवत आहेत आणि धावसंख्या पोहोचवत आहेत मैदानावरती. मला वाटतं तिथे चर्चा चालू आहे एक्झॅक्टली चेंडू कुठे गेलाय. तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय का अलीकडे गेलाय. पंच ते कन्फर्म करतायत. इट इज अ बाउंड्री ऑफ 6. इफ इट इज अ बाउंड्री इट इज 32. इफ इट इज अ 6 इट इज 34. बघायचं काय सिग्नल येतो. वी हॅव टू वेट. अतिशय सुंदर मैदान आहे आणि हे इनसाईड सर्कलनी आमचे हृदय जिंकून घेतलं. ब्युटिफुल इनसाईड सर्कल पॉवर प्लेसाठी. इट इज अ 6. बघा थांबून दिलेला निर्णय नेहमीच चांगला असतो कारण अत्यंत महत्त्वाचे शॉट्स असतात. कुठेही नुकसान कुठल्याही संघाचा होता कामा नये. त्याच्या मागे पंचांचा हा या ठिकाणी प्रयत्न होता आणि त्यामुळे षटकारामुळे धावसंख्या 32 नाही 34 आहे. तर हा आजच्या दिवसातला पहिला षटकार आपल्याला बघायला मिळाला 10:36 सो 2 बाउंड्रीज आणि 1 6 आणि नार्वेकर 2 चेंडूमध्ये 10 धावा 500चं बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी दाखवत असताना. इज सच ए डिफरंट क्रिकेट. कारण सुरुवातीला करण मोरे आणि ओंकार देसाईने संत गतीने सुरुवात जरी केली असली कारण 23 धावांची पार्टनरशिप त्यांनी मैदानावर केली होती चांगल्या पद्धतीने. कारण चांगला पाया असेल तर मधल्या फळीतील फलंदाजांना थोडासा विश्वास मिळतो, आत्मविश्वास मिळतो आणि तेच आत्मविश्वास नार्वेकरच्या या चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून दिसला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 4 चेंडूत किती आले? 34. असं नाही रे, या ओव्हरमध्ये किती? 2 टू गो ना. या षटकात 11 धावा आल्या. 2 टू गो. स्टील इन दिस ओव्हर. 2 चेंडू बाकी आहेत अजून. नार्वेकर ऑन फायर. काय स्टान्स आहे बघा आणि काय आईसाईट आहे. लेंथला ओळखतात, हळूहळू मुवमेंट करतात. पदलालित्य मैदानावर दाखवत असताना, लेंथला ओळखत असताना, बॉटम हँडचा वापर करत असताना पोझिशनमध्ये यायचा प्रयत्न करतात. यावेळेला पाहिलं की चेंडू बाहेर सोडून दिला. वाईट होता ना. डॉट डिलिव्हरी. क्रीज कॉर्नर चेंडू बॅकफुटला दामन ब्युटिफुल शॉर्ट ड्राईव्ह दाखवला, ऑफ ड्राईव्ह दाखवला नार्वेकर यांनी. एका बाजूला आक्रमण, एका बाजूला टॅलेंट, एका बाजूला तंत्र, एका बाजूला क्लास नार्वेकर दाखवत असताना
संपले 4, धावसंख्या झाली 38, रन रेट आहे 9.80. पुन्हा एकदा लक्ष वेधते दोन्ही कॅप्टनचं. पहिल्या षटकात 8 धावाल्या, धावसंख्या 8 होती. दुसऱ्या षटकात 10 आल्या, धावसंख्या 18 होती, सरासरी होती 9. तिसऱ्या षटकात 10 आल्या, 5, धावसंख्या होती 23, सरासरी होती 7.25. चौथ्या षटकात आपण बघतो 15 धावा आलेले स्कोरर सांगतायत मला. 38 धावा झालेत, 9.80. म्हणून ती टीम मिटिंग त्या ठिकाणी आपण बघतोय सुरू झालेली आहे एरुणकर बॉयजची. कारण अपेक्षापेक्षा जास्त धावा गेलेल्या आहेत आणि त्या धावा पुढच्या येणाऱ्या स्लॉग ओव्हर्स ज्याला म्हणतो, ओव्हर क्रमांक 5 आणि 6 मध्ये कसं या ठिकाणी थांबवता येईल प्रयत्न. बॅटिंग पॉवर प्ले ऑलरेडी घेतले, दोन्ही पॉवर प्ले संपलेले आहेत. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये आपण 18 धावा पाहिल्या होत्या आणि नंतरच्या 2 लगेच सामना सुरू करावा सूचना आहे. अजिंक्य सानव यांची सूचना आहे, मदन देशमुखची सूचना आहे. प्रत्येक ओव्हरला असं एकत्र येऊ नका असं ते म्हणतायत. वेळ 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे आहेत. पंचसुद्धा याच गोष्टी सांगत असतील. 4 षटकं झालेत, 38 धावा. पुन्हा एकदा एकत्र आलं तर मला अजिंक्य सानव सांगतायत की पेनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. वेळ वाया जाता कामा नाही. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 षटकात या ठिकाणी बघायचे आहेत किती धावा पालघर संघ या ठिकाणी कुटतोय. स्टार्टेड फ्रॉम 8 रन रेट, देन दे वेंट टू 9, नंतर खाली आले 7.25ला, नंतर पुन्हा एकदा 15 धावा मागच्या षटकात कुठून नार्वेकरच्या क्लासिक बॅटिंगमुळे 9.80चं रन रेट या ठिकाणी ठेवलेलं आहे मैदानावरती पालघर संघाने. नवीन गोलंदाज या ठिकाणी आतापर्यंत आपण चेतन आणि तसंच व्यंकटेशची गोलंदाजी पहिले 2-2 षटकांचा स्पेल संपला आहे आणि आता येतो युवराज. ओ बॅकफुटला थांबून अभिषेक यांनी चेंडू उचललाय ऑन साईडला आणि तो कव्हर करेपर्यंत पहिली धाव फलंदाजांनी पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी जाते दोन्ही फलंदाज नार्वेकर आणि अभिषेक आणि 2 धावा पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहे. 40 या धावसंख्येवर षटक मैदानावर 5वं मार्गस्थ असताना जे प्रेक्षक आता आले असेल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एरुणकर बॉयज दादा 11 विरुद्ध ताई पॅकर्स पालघरमध्ये सामना बघताय. नाणेफेकीचं कौल जिंकला एरुणकर बॉयजनी आणि त्यांनी फिल्डिंग घेतलं आहे. आत्तापर्यंत मैदानावर 4.1 षटकं झाले, धावसंख्या झाली 40 आणि गडी बाद झाले मैदानावर 2. 40 फॉर द लॉस ऑफ 2. सकाळची वेळ क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची आहे. खेळपट्टीच्या दृष्टीने सुद्धा रोल झालेली असते खेळपट्टी. करण मोरेनी आपला क्लास दाखवला, नार्वेकरनी क्लास दाखवला षटकाराच्या माध्यमातून, चौकाराच्या माध्यमातून. मात्र ऑफसाईडला तो ड्राईव्ह मारला, तो डेडिकेशन होता खरंच. भरत वाघेला याला सच अ ब्युटिफुल शॉट. काहीतरी चर्चा करतायत पंचांबरोबर, विचारून घेत आहेत एक्झॅक्टली बाउंड्री कुठे आहे, 6 कुठे आहे. 6 षटकं 30 मिनिटात टाकायचे आहेत. पुन्हा एकदा आठवण करून देतोय आयोजकांच्या वतीने. झाडाला लागून तो आत आला होता. आत आल्यानंतर तुम्हाला धावूनच काढावं लागेल ही सूचना ऑलरेडी केली आहे नियमावलीच्या पद्धतीने. तरी शंका असेल तर पंचांकडून आपली जिज्ञासा दूर करू शकता. युवराज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला थांबून खूप सुंदर पद्धतीने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी अभिषेक गॅपमध्ये खेळायला गेला. फिल्डरचा कौतुक करेन, 4-5 पावलं मागे गेले त्या ठिकाणी आपण बघतोय आणि त्या ठिकाणी तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय मैदानावर 40 असताना. सो 40 फॉर द लॉस ऑफ 3. दोन्ही अंपायर एकमेकांबरोबर डिस्कशन करत असताना त्यात राजेंद्र तलाशिलकर उर्फ राजेश तलाशिलकर उर्फ आऊ आणि अमित गुलोदकर, वन ऑफ द फाईन ओपनिंग बॅट्समॅन ऑफ टिळक चौक. नवीन बॅट्समॅन गेलेले आहेत. पंकज एखादा प्लेअर पाठ
नजमुल मंडल. बॅकफुटला थांबून ऑफ साईडला खेळले. चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत ब्युटिफुल टायमिंग. त्याच्यासाठीच तर पाठ. ब्युटिफुल शॉट. कमी उंचाचे जे खेळाडू असतात ते नक्कीच अप्रतिम बॅट्समन असतात. त्याचं उत्तम उदाहरण दुसऱ्यांदा करण नंतर नजमुल मंडळ याच्या मार्फत. बॅकफुटला थांबलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. डीप मध्ये जातोय चेंडू आमच्याकडे. ओ व्हॉट अ कॅच. चेतन कोळी याच्या मार्फत स्ट्रेच करत असताना एक षटकाराला कन्वर्ट केलं एका चांगल्या फटक्याला चांगल्या कॅचमध्ये. चेतन कोळी ब्युटिफुल कॅच. आणि त्यामुळे धावांचा वेग वाढवण्यासाठी पंकजने पाठवलं होतं मंडळला. मंडळ दुसऱ्या चेंडूवर बाद होतो या ठिकाणी. बघायला मिळतात आपल्याला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. काही कॅचेस नक्कीच सुरुवातीला सुटले होते या ठिकाणी संघामार्फत स्पेसिफिकली इन द सेकंड ओव्हर. त्याच्यानंतर मात्र सगळे झेल या ठिकाणी ते घेत आहेत आणि हा झेल नक्कीच चांगला होता या ठिकाणी. द मॅन फ्रॉम मड ते म्हणजे आमचे कोळी चेतन कोळी याच्या मार्फत अतिशय सुंदर नवीन फलंदाज मंडळची जागा गेला जातोय तो अक्षय घरत. षटक मार्गस्थ आहे. आत्तापर्यंत 6 धावा देत असताना 2 विकेट काढलेत युवराजने आल्याबरोबर. जसं नाव तशी गोलंदाजी. थोडं फास्ट खेळा. 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायचे ते लक्षात राहू द्या. आज आपल्याला एकंदरीत 7 सामने पूर्ण करायचे आहेत. काल 7 सामने पाहिलात. उद्या 3 सामने आहेत. एक प्रेक्षणीय सामनासुद्धा आहे उद्या चारकोपचा जो इथे या ठिकाणी 2 वाजता खेळवण्यात येईल. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाईम सेट केलं टेनिस विश्वामध्ये टेनिस विश्व आकाशापर्यंत शिखरावर जाईल. आणि तोच टाईम सेट करण्याची जबाबदारी फक्त ऑर्गनायझरची नाही आपल्या सगळ्यांची आहे. ते टाईम मॅनेजमेंट आपण इम्प्रूव्ह करूया आपल्या लाडक्या टेनिस विश्वाचं. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू होता. टायमिंग झालाय बघा. डीपमध्ये गेला चेंडू. ओ व्हॉट अ शॉट. गुड शॉट फ्रॉम अक्षय घरत. बघा संघाचे कॅप्टन पंकज पाटील असले तरी या संघाचा मास्टर ब्रेन पेंटियम फॉर ओमकार देसाई आहे. आणि काय अप्रतिम खेळाडूंना त्यांनी या स्लॉग ओव्हर्समध्ये पाठवले. ते धावांचा वेग वाढवू शकतील जसं मंडळ आणि आता घरत. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. सुंदर टायमिंग बघायचं आहे त्या ठिकाणी. षटकार. धावा आलेले आहेत या ओव्हरमध्ये. मागचे 2 षटकं पालघर संघासाठी अप्रतिम म्हणायला पाहिजे. याच्या अगोदरच्या षटकात 15 आता 16 31 धावा. मागच्या 2 षटकात कुठल्या गेल्या संघाची धावसंख्या पोचली आहे 54 वर. षटकं संपले. मैदानावरती आपण बघतोय ते 5 सरासरी आहे 10.80च्या रूपाने. सातत्याने धावांची गती 8 नंतर 9 नंतर 7.25 आणि नंतर आपण पाहिलं 9.80 आणि आता 11ची सरासरी ठेवायचा प्रयत्न केला जातोय. 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे. 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकले नाही गेले तर ऑर्गनायझर इथे विचार करतायत त्या गोष्टींचा. ऑलरेडी 45 मिनिटं झालेत असे मला अजिंक्य सानप सांगतायत. ऑर्गनायझर स्वतः सचिन त्रिवेदी बॉलर. पहिलं षटक व्यंकटेश, नंतर चेतन कोळी, नंतर युवराज आणि आता आपण बघतोय ते सचिन त्रिवेदी. वेळेला मुंबईपेक्षा कोण जास्त ओळखेल आर्थिक राजधानी आपल्या देशाची. 24x7 365 दिवस मुंबई काम करत आहे.
आणि त्यामुळे वेळेचा आदर करणं आवश्यक आहे. वेळेचा आदर केला तर आपण पुढे जाऊ, वेळेचा आदर नाही केला तर आपण मागे जाऊ. नार्वेकर 4 चेंडू 14 वर खेळतो. अजून एक शॉट, क्या बात आहे. जेव्हा बॅकफुटला आले मला नार्वेकर 5 चेंडूमध्ये 20 धावा, 2 षटकार 2 चौकार, 400चं बॅटिंग ॲव्हरेज, ऑन फायर. धावांची गती सातत्याने वाढवायचा प्रयत्न करतायत. धावसंख्या झाली 60. 60 फॉर द लॉस ऑफ 4 पालघर. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, ऑन साइडला लॉफ्ट केलंय आणि चेंडू 6 धावांसाठी तिसरा षटकार. थँक्यू डिअर. 7 चेंडू आणि 26 धावा कुठलेत नार्वेकरनी. खतरनाक बॅटिंग, 438चं बॅटिंग ॲव्हरेज, ऑन फायर. आल्यापासून पालघर संघाची सगळी सूत्र आपल्या हातात घेत असताना धावांचा वेग सातत्याने वाढवत आहेत. अजिंक्य सानप यांच्याकडून जर तिसरा षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नाही, मिस टाईम झालाय. खाली होता चेंडू थोडा आणि सर्कलच्या आतमध्ये तो चेंडू आपण बघतोय. कव्हर करेपर्यंत नार्वेकर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करतायत. एकंदरीत 7 चेंडू घेतलेत. 7 चेंडूमध्ये 28 धावा म्हणजे 400चं बॅटिंग ॲव्हरेज त्यांनी मेंटेन केलं या ठिकाणी. आणि ओमकार देसाईचं नक्कीच ते कौतुक करीन, त्यांना जे पाठवले त्यामुळे धावांची गती सातत्याने वाढवली जाते. धावसंख्या पोहोचली ती 68, 68 या धावांवर. उच्चांक राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा 101 आहे, जे काल उमेश लेव्हनने उभारलं होतं. पालघर संघ ऑन फायर, जसं नाव तशी बॅटिंग. मागच्या काही वर्षांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये पालघर. लेट इट बी लेदर क्रिकेट और टेनिस क्रिकेट. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे, थोडंसं उशिरा आले. चेंडूवर चेंडू जातोय, टॉप एजला लागून डीपमध्ये त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा नार्वेकर पूर्ण करत असताना सातत्याने धावांचं धावफलक या ठिकाणी अलतं कसं ठेवता येईल नार्वेकर प्रयत्न करतायत. सूत्र आपल्याकडे ठेवत आहेत, स्ट्राईक आपल्याकडे ठेवत आहेत, जेणेकरून मोठे फटके मारून धावांची सरासरी या ठिकाणी कसं वाढवता येईल. धावसंख्या पोहोचते लास्ट ओव्हर चालू असताना 70वर. सचिन त्रिवेदी गोलंदाजी करतायत. 2 to go. गुड बॅटिंग फ्रॉम नार्वेकर. एका बाजूला करणने आपलं क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आक्रमण नार्वेकर. एकच शॉट असा होता ज्याच्यामध्ये त्यांनी ऑफ साईडला खेळला होता, बाकी सगळे अटॅक ऑन साईडला. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वायर लेग असेल, फाईन लेग असेल, इथे फायर केलं आहे. 8 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर नार्वेकर बॅटिंग करत असताना. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा उचलला. आई सलामी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. चेंडू डायरेक्ट येऊन त्या पोलला लागत असताना मात्र चेंडू आतमध्ये गेलाय मैदानाच्या आणि त्याच दरम्यान एक फलंदाज दुर्दैवी पद्धतीने या ठिकाणी धावबाद होतोय. पोलला लागला, लाईटचा जो पोल आहे त्याला लागलाय, लाईट वरती लागलाय म्हणून पंच षटकार दिला. $76. अंपायरने एक्झॅक्टली कन्फर्म केलं. कार्यकर्त्यांनी सांगितलं लाईटला तो चेंडू लागलाय, त्यामुळे तो षटकार आहे आणि षटकारामुळे धावसंख्या पोहोचली ती आता 76 वर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना रोहित नार्वेकर ऑन फायर. या षटकामध्ये नार्वेकरनी 22 धावा कुठलेत आतापर्यंत. कितीवर खेळतोय? 36 धावसंख्येवर खेळतोय.
ओ पुन्हा एकदा नार्वेकर आणि बॅकफुटला थांबून बॉडी लाईनची वाट पाहिली आणि चेंडूला अजून एक षटकाराच्या माध्यमातून ऑन साईडला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेलं आहे आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली ती आता 82 नाही आलेले आहेत. मला मदन देशमुख सांगतात टॉस करून घेऊया. भांडूप स्ट्रायकर्स आणि साई माऊली यांच्यामध्ये या नाणेफेकीचं वर या आपण दुसऱ्या सामन्याचा आपण या टॉस करणार आहोत. अजिंक्य सानप माझे सहकारी या स्पर्धेचे ऑर्गनायझर या ठिकाणी उभे आहेत. तर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. या आपण टॉस करूया. बांडूप स्ट्रायकर्सचे आणि साई माऊली रोहित आणि विशाल आलेले आहेत. या टॉस करतायत. हो घेतो घेतो घेतो. टॉस होतो या ठिकाणी. कोणी जिंकलाय टॉस? तर विशाल ना. विशाल जिंकलाय. रोहित काय घेत आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं इथे येऊन बोरलीला? एकंदरीत मैदान आणि आत्ताचे हे 6 षटकं तुम्ही जवळून पाहिलं असेल. नार्वेकरची बॅटिंगसुद्धा खूप चांगलं मैदान आहे. रब्बर बॉल क्रिकेट खेळलो आहे या ग्राउंडवर. टेनिस पहिल्यांदा आहे, तर चांगला परफॉर्म करायचा प्रयत्न करू. एनी स्ट्रॅटेजी एनी प्लॅनिंग? नाही, चांगलं क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. चांगली टुर्नामेंट आहे, तर चांगला परफॉर्म करू. थँक्यू डियर. ऑल द बेस्ट. या आपण वळूया. विशाल तू टॉस जिंकलं असतं तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं इथे येऊन बोरलीला? चांगलं वाटतं. आम्ही इकडचे स्थानिकच आहेत, लोकल संघ आहे आम्ही. बोरली इस्टचे सर्व आमचे प्लेयर आहेत आणि ह्याच्या आधीसुद्धा आम्ही इकडे खेळलो आहे आणि बेस्ट करायचा प्रयत्न करू. इकडे 6 षटकं आता पाहिलंच. ग्रेट बॅटिंग झाली. 82. तुमचं काय टार्गेट असणार आहे या ठिकाणी? तिच्या आसपासच बघितलं असतं. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट डिअर. ऑल द बेस्ट टू बोथ द कॅप्टन. या आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. इथे टार्गेट दिलं 83 टू विन. पालघरने एरुणकर या संघाला 83 टू विन दिले. 83 धावा 6 षटकामध्ये करायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी फार मोठं डोंगर आहे आणि सुरुवात करण मोरे आणि ओंकार देसाईने केली. त्याचा शिखर या ठिकाणी कळसला तो मैदानावरती नार्वेकर यांनी अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना 42 धावा मैदानामध्ये कुठल्या आणि त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षा बोर्लीकरांची या ठिकाणी वाढलेली आहे. कालसुद्धा 101 धावा आपण पाहिला होता उमेश लेव्हनकडून. आज पहिल्या सामन्यात एवढी मोठी धावसंख्या नक्कीच. 83 रन्स करायच्या 36 चेंडूमध्ये 6 षटकामध्ये या 83 धावा करावे लागतील. आपण वळूया डीजेकडे. थोड्याच वेळात पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येऊ हा सामना संपवण्यासाठी. थँक्यू.
नार्वेकरने एंटरटेन केलं. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये पालघरनी आपली छाप सोडत असताना पालघर अशाच पद्धतीने बॅट्समॅन पाठवायचे. पालघर अशाच पद्धतीने नेहमी खेळतो. दुसरा सामनाचा एक टॉस या ठिकाणी बांडूप स्ट्रायकर्स आणि साई माऊली यांच्यामध्ये झालेला आहे. तो दुसरा सामना आज जे खेळण्यासाठी येत आहेत बांडूप स्ट्रायकर्स साई माऊली टॉस झाला आहे. त्याच्यानंतर राजमुद्रा विक्रोलियन्स आणि रायझिंग सन्स आपला माणूस, त्याच्यानंतर महादेव अंधेरी बॉयज आणि किंग स्पोर्ट्स चारकोप आणि कांदारी किंग्स हे सगळे संघ खेळण्यासाठी येत आहेत या ठिकाणी. आज दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. जसा उल्लेख केला की राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 9 9व्या वर्षी आपण प्रवेश करतोय आणि राजेंद्र सानप मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. गणेश सानप त्यांचे चिरंजीव जे भरपूर वर्ष क्रिकेट खेळले, प्रिस 11च्या माध्यमातून सुद्धा भरपूर वर्ष आपण पाहिलं आणि ते सुद्धा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी बघतायत. गणेश गुड आफ्टरनून. दुसरा सामना थोड्याच वेळात सुरू होईल. पहिला सामना टार्गेट 83 आहे. तो 83 टू विन 83 धावा जिंकण्यासाठी आघाडीची जोडी मैदानावर आलेली आहे. 83 धावा 36 चेंडूमध्ये या ठिकाणी करावा लागेल. थांबायचा 1 मिनिट. तर मॅच स्टार्ट करायची आहे. चला स्टार्ट लगेच. 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. पहिली इनिंग संपायला जवळपास 48 मिनिटं नाही 50 मिनिटं लागली. स्ट्राईकला चेतन आहे, नॉन स्ट्राईकला विशाल आहे. स्ट्राईकला विशाल आहे. व्हाईटचा इशारा. बघा एक सूचना आहे ऑर्गनायझर अजिंक्य सानप यांच्याकडून संघनायकांना. 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकलेत. उल्लेख करण्यात आला की 6 षटकं 50 मिनटं 48 मिनटं लागलेत. एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या, नाही तर संध्याकाळी आपल्याला काळोखाच्या सामोरे जावं लागेल. चेंडू पडल्यानंतर अपेक्षावरती येतोय. फोटो सेशन बाकी आहे. बांडूप स्ट्रायकर साई माऊली या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, फोटो सेशनसाठी टॉस का बॉस या स्टेजवर या. मला जर कोणी विचारलं तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट टफ आहे का टेनिस आहे, तर मी म्हणेन टेनिस जास्त टफ आहे कॉमेंट्री करायला. चेंडू बॅकफुटला थांबले. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पावा प्ले सुरू आहे. पहिलाच धक्का या ठिकाणी लागतोय. 13 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी एरुणकर या संघाला. तर बांडूप स्ट्रायकर्स साई माऊली फोटो सेशनसाठी स्टेजवर या. ज्या काय सूचना आहेत मदन देशमुखच्या अजिंक्य सानपच्या या ठिकाणी आम्ही कंटिन्युअसली सांगतोय. बांडूप स्ट्रायकर्स वारंवार आपणास कॉल देत आहेत आणि साई माऊली दोन्ही संघांनी त्वरित सज्ज राहायचं. तुम्हाला जो ड्रेस कोड दिलेला आहे तो घेऊन परिधान करायचं आणि त्वरित त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे दोन्ही संघ. हे जर नियम सगळे पाळले नाही गेले तर अजिंक्य सानप सांगतायत की पेनल्टी 5 धावांची देण्यात येईल, नाहीतर 1 ओव्हरची पेनल्टी देण्यात येईल. लाईन बघावी लागेल या ठिकाणी. पंचांची वाट बघतोय. व्हाईटचा इशारा. खूपच बाहेर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू केंद्रित करत असताना स्वतः कॅप्टन पंकज पाटील पालघर जिल्ह्याचे पहिलं षटक हाताळत असताना
फोर्स स्पोर्ट्सचे रोहन गुप्ते या ठिकाणी आलेले आहेत. फोर्स वन लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपण लाईव्ह पाहतोय, फोर्स वनचे प्रोप्रायटर रोहन गुप्ते आपणास विनंती करते, आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. सामनाकडे वळूया पुन्हा एकदा. पंकज तयार, गोलंदाज. पडल्यानंतर चेंडू उचलायचा प्रयत्न, एका पायावर उभे होते, जवळजवळ त्यांचा बॅलन्स गेला होता. सिंगल पूर्ण करत असताना आणि आता स्ट्राईक एंडला आले ते आता स्वप्नील. मोठं टार्गेट असेल तर सुरुवातीला थोडासा प्रेशर नक्कीच असतो, मात्र त्या पद्धतीने चेस करावा लागतं. बॅकफुटला थांबून चेंडूला कट केलं, शॉट थर्डमॅनला कव्हर करेपर्यंत एक धाव. धावसंख्या 5. 13 रन्स पर ओव्हर आस्किंग रन रेट. धावांची गती हवी आहे या ठिकाणी अरुणकर संघाला. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी बांडूप स्ट्रायकर साई माऊली त्वरित टी शर्ट्स घ्या आणि या ठिकाणी फोटो सेशनसाठी लेफ्ट साईडला या. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा उसळतोय, बॅकफुटला थांबून चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा कंपॅरिझन जर केलं तर पालघर संघाने पहिल्या षटकात 8 धावा केल्या होत्या, एकही गडी गमावलेला नव्हता. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना इरुणकर संघ मैदानावर धावा करतोय. 5 गडी बाद झाले, 83 धावा मधले 5 धावा आलेत. अजूनही 78 धावांची गरज आहे आणि या 78 धावा 5 षटकात करायचे आहेत. करत नसताना अँबॅसेडर मुंबई. स्ट्राईकवर स्वप्नील आहे. अंजली खेडेकर नगरसेविका यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अंजली खेडेकर ऑन साईडला जातोय, कव्हर करेपर्यंत हा षटकार. अशा फटक्यांची गरज आहे, कारण प्रति षटकाच्या मागे 15 धाबा 16 धाबा पाहिजे असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकारांचा पाऊस करावा लागेल. जसं बॅटिंग नार्वेकरांनी केली तसंच एक बॅटिंग करावं लागेल. नगरसेविका अंजली खेडेकर यांचं आगमन होते, त्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. सुस्वागतम. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्यांचं स्वागत आहे. काल आमदार सुर्वे साहेबसुद्धा या ठिकाणी होते. आता नगरसेविका यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे. लोकप्रतिनिधी पाहिजे व्यासपीठावर. त्यांच्या माहितीसाठी नगरसेविका अंजली खेडेकरसाठी पहिला सामना खेळला जातोय. 83चं टार्गेट आपल्या स्थानिक संघाला देण्यात आलं आहे पालघरमार्फत. फ्रंट फुटला खूप सुंदर पद्धतीने बॉर्डरमॅनच्या माध्यमातून ड्राईव्ह करतायत. पहिली धाव फार वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावांसाठी कम्फर्ट 2 म्हणतायत. 2 धावा पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द दोन्ही फलंदाजांना गांभीर्यता येते, लक्षात येते, सिरियसनेस लक्षात येते. त्यांना माहिती आहे की पहिल्या षटकात आपण धावांची गती ठेवलेली नाही आहे, त्यामुळे 15 धावा प्रति षटकाच्या मागे झाले. ते कव्हर करावं लागेल आपल्याला, आता अजून मागे पडू आणि सायकोलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव वाढू शकतो. बॅकफुटला थांबले, येऊन दिला चेंडूला, ऑन साईडला पुल केलंय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी सन्माननीय नगरसेविका अंजलीताई खेडकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अंजलीताई खेडकर मॅडम, आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत, सुस्वागत. 14 धावा आतापर्यंत या षटकात आलेत. धावसंख्या झाली 19. कव्हर करतायत चांगल्या पद्धतीने. धावांची गतीची पहिल्या षटकात कव्हर नाही झाली ती.
बॅकफुटला थांबवून चेंडूला ऑफ साईडला कट केले. चेंडू ट्रॅव्हल होते कव्हरला. कव्हर करेपर्यंत एक धाव दुसऱ्या धावांसाठी निघणार नाही. धावसंख्या 20. अजूनही 63 धावांची गरज आहे. नगरसेविका अंजलीताई सामन्याचा आनंद घेत असताना भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहेत. ओमकारचा पुढचा चेंडू बॅकफुटला थांबले. ऑन साईडला पुल केलंय. चेंडू ट्रॅव्हल होते वाईडिश मिडॉनला. कव्हर करेपर्यंत गुड थ्रो. फार कमी दुर्मिळपणे असे थ्रोज बघायला मिळतात. तर एकंदरीत तर या षटकात 16 धावा आल्या. 2 षटकानंतर धावसंख्या 21. अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ बाकी आणि 62 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 15 धावांचं गणित आहेच. 15 किंवा 16 धावा या ठिकाणी करावं लागेल मैदानावरती संघाला. तर पुन्हा एकदा सूचना आहे, साई माऊली आणि तसंच भांडूप स्ट्रायकर्स आणि फोटो सेशनसाठी स्टेजवर यावं लेफ्ट साईडला. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पण धावा किती गेल्या बघूया. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 5 धावा आल्या. या बॅटिंग पॉवर प्ले याच्यासाठी मागवले की मागच्या षटकात जास्त धावा कुठल्या गेल्या आणि ते कन्सिक्वेंटली कंटिन्यू कसं करता येईल हा एक प्रयत्न बॅट्समॅनचा म्हणून त्यांनी बॅटिंग पॉवर प्ले मागितले. रेस्ट्रिक्शन असेल फिल्डिंगचं आणि त्यामुळे ते दोन्ही फलंदाज मैदानावर कसं कॅपिटलाइज करता येतं बघावं लागेल. दोन्ही पॉवर प्लेमध्ये फ्रेश बॉलरला गोलंदाजी करावं लागेल हे लक्षात राहू द्या. आणि त्यामुळे फ्रेश बॉलर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतो. या ठिकाणी जे प्रेक्षक आता आले असेल एलिपॅडला त्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमधला बघताय. पालघर संघाने 83चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे एरुणकर बॉयज या संघाला आणि त्यांनी 2 षटकानंतर एरुणकर बॉयजने धावा केलेत 21. अजूनही 64 62 रिक्वायर्ड. अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय चेंडू. ताई पॅकर्स पालघर. पंकज तुमचा एखादा खेळाडू असेल तर पाठव रे. 12वा खेळाडू बंधनकारक आहे. तुमचा बॉक्समध्ये असायला पाहिजे. कारण लक्षात घ्या मॅन ऑफ द सिरीजसाठी प्राईज आहे, बेस्ट बॉलिंगला प्राईज आहे, बेस्ट बॅटिंगला प्राईज आहे. या सगळ्या स्टॅट्ससाठी हे सगळी नावं खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे तुमचा एक प्रतिनिधी असेल तर सोपं जाईल. गोलंदाज आलेत परेश आरेकर. वाईड बॉडी लाईन टाकतायत. मात्र यावेळेला पंचांनी दिशा पाहिली. कंक्लूड कुठे झालं ते पाहिलं. डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी कंक्लूड कुठे झालं आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा देत असताना 6 षटकांचा खेळ आहे. 36 चेंडू आहेत. सकारात्मक पद्धतीने ते चेंडू बंधनकारक आहेत पडणं आणि त्यामुळे हे दोन्ही अंपायर्स आमचे राजेश तलाशेलकर आणि अमित गोलतकर याची दक्षता घेत असताना धावसंख्या 22. बॅकफुटला थांबून नो बॉल कॉल केलाय. शोल्डरच्या वरती तो हाईट जात असताना एक वाईड पडला आणि आता एक नो. धावसंख्या सरकते ती आता 23 या धावसंख्येवर. फ्री हिट सुद्धा आहे. 60 रन स्टील रिक्वायर्ड. 60 धावांची अजूनही गरज आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. परेश हो पडल्यानंतर बॅकफुटला थांबले फलंदाज. अपेक्षापेक्षा जास्त वरती आला. चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. बघूया आपण ऑन साईडला कशी फिल्डिंग आहे. फाईन लेग आहे त्या ठिकाणी. डीपला सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत भरपूर जेणेकरून जर अटॅक केलं तर या ठिकाणी हे फिल्डर्स तयार आहे. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे ना. बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे त्यामुळे रेस्ट्रिक्शन आहे फिल्डिंगचं. त्याचं कॅपिटलिझम करायचा प्रयत्न बॅट्समन करतायत. परेश पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सकडून. थांबलेत बॅकफुटला.
ऑन साईडला थोडं उशिरा खेळलेत आणि त्या हातातून झेल सुटत असताना धावसंख्या 25. 58 धावा अजून करायचेत या ठिकाणी जिंकण्यासाठी. 21 चेंडूमध्ये इरुणकर बॉईज दादा 11 या संघाला. बॅकफुटला थांबले, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे गतीमध्ये आपण मागे पडलोय, त्यामुळे जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने दिसतोय. अजून एक फलंदाज या धावांचा वेग वाढवत असताना अजून एक फलंदाज बाद. अजूनही 58 धावांची गरज आहे. 25 धावा झाले. 83चं टार्गेट या ठिकाणी पालघर संघाने दिलेले आहेत इरुणकर संघाला. याच्यानंतर होणारा सामना टॉस झालेला आहे. भांडूप स्ट्रायकर्स वर्सेस साई माऊली. दोन्ही संघ टी शर्ट्स घालून या ठिकाणी फोटो सेशन करतील. परेश चांगली गोलंदाजी. किती विकेट काढले? 2 काढले ना ओव्हरमध्ये. एक गडी बाद केलाय. बॅकफुटला थांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला. 10 चेंडूमध्ये 42 धावा जे नार्वेकरांनी कुठल्या 420च्या बॅटिंग ॲव्हरेज जे षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत असताना ती खेळी टर्निंग पॉईंट ठरली आहे आणि त्यामुळे इथे आस्किंग रन रेट टप्प्याटप्प्याने वाढतोय. वॉट अ डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. गोलंदाज परेश. अजित आगरकर स्टाईल. चेंडू पडल्यानंतर गुड लेंथवरून टेक ऑफ घेत असताना त्या ठिकाणी एकंदरीत षटकं पूर्ण झाले मैदानावरती. आपण बघतोय 3 मागच्या षटकात धावा आल्या फक्त 5 आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली मैदानावरती ती 26. अजूनही मैदानावर 57 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इरुणकर संघाला. 2 विकेट्स पडलेत. 8 विकेट्स त्यांच्याकडे. धावांचा वेग त्यांना वाढवावा लागेल. 2 असे षटकं होते जेव्हा 21 धावा कुठल्या गेल्या 16 आणि 15 पालघर संघामार्फत आणि ते अत्यंत टर्निंग पॉईंटचे षटकं होते आणि तसंच षटकांमध्ये ते अटॅक करावं लागेल नाही तर मागे पडतील. ऑलरेडी तुम्ही बघताय अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये 57 धावांची गरज आहे. पंकज पाटील ना कॅप्टन. पंकज स्वतः गोलंदाज. जेल आता तो निसटता शेवटी सोडला. साई माऊली. बोला बोला राजेश बोला. साई माऊली भांडूप स्ट्रायकर्स. त्वरितच आपल्याला फोटो सेशन करून घ्यायचं. वारंवार आम्ही कॉल देतो याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे संघनायक भांडूप स्ट्रायकर्स आणि साई माऊली. जसा सामना संपेल त्वरित आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा याची देखील नोंद दोन्ही संघनायकांनी घ्यायची आहे. पंकज पाटील पुन्हा एकदा बॉडी लाईन होता. यावेळेला मात्र पंकजने खूप चांगल्या पद्धतीने 3-4 पावलं मागे येताना झेल घेत आहेत आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी. कॅप्टनशिपसुद्धा अप्रतिम त्यांच्यामार्फत आणि इट इज अ लेग बाय. इट इज नॉट आउट. यस धावबादची संधी होती राजेश पण धावबाद केली नाही त्यांनी. लाईन बघावा लागेल. वाईटचा इशारा. टार्गेट मोठं असलं की सुरुवातीपासून तुम्हाला विस्फोटक सुरुवात करण्याची अत्यंत आवश्यकता असते. ते इरुणकर संघामार्फत झालेलं नाही आहे. आस्किंग रन रेट सुरुवातीलाच 13 होता तो नंतर 15 झाला आणि आता 16च्या पुढे गेला आहे. अजून एक बॉडी लाईन टाकत असताना पंकज पाटील कॅप्टन आहेत पालघरचे आणि पालघर जसं नाव तसं परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून फिल्डिंगच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी करत असताना आणि त्यामुळे ही मधली जी दरी आहे मधला जो फरक आहे तो फार वाढत चालला आहे चेंडू आणि धावांमधला.
ऑन द टोस. तर पंकजला ए विकेट या ठिकाणी मिळते. कुठला फलंदाज तेथे उभं राहून नार्वेकर स्टाईल बॅटिंग करेल एरुणकर संघामार्फत एक प्रश्नचिन्ह आहे. 29 फॉर द लॉस ऑफ 3. 54 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोणी बॅट्समन असे मोठे फटके खेळत नाही आहे आणि मोठे फटके येणं आवश्यक आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणं आवश्यक आहे, तरच तुम्ही विजयाच्या द्वारापर्यंत पोहोचू शकता. नाही आता मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पालघर संघ ती संधी देत नाही आहे. स्वतः कॅप्टन पंकज पाटील खूप चांगली गोलंदाजी करतायत. 2 to go. पंकजची खासियत अशी आहे की उंच खेळाडू आहेत आणि उंच खेळाडू असल्यामुळे त्यांचा चेंडू जेव्हा वरतून खाली येतो ते गुड लेंगचा वापर करतायत, लॉंग ऑफचा वापर करतायत, ओव्हर पिचचा वापर करतायत. त्यामुळे बघा अजून एक विकेट या ठिकाणी पडते. कोणी उभं राहत नाही आहे, काय हरकत नाही आहे. स्थानिक संघांना आपण जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजेंद्र सानप 2025 या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. कारण त्यांनाही पुढे येण्याचा गुणवत्ता सिद्ध करण्याचं एक माध्यम व्यासपीठ मिळणं आवश्यक आहे. मात्र ॲग्रेसिव्हनेस या ठिकाणी दाखवला पाहिजे. ची गरज ऑन द पेपर थोडंसं कठीण आहे एरुणकर संघाला, मग आता प्रयत्न तसे करावे लागतील. टेनिस विश्वामध्ये मागे वळून पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 38 धावा, 6 चेंडूत 30 धावा, 6 चेंडूत 24 धावा, 28 धावा असेही करण्याचे प्रयत्न केलेत फलंदाजांनी. तशाच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी एरुणकर संघाला करावा लागेल. मात्र पालघर संघ आपली लाईन अँड लेंथच्या माध्यमातून पंकज पाटील कुठेही इथं दयामाया दाखवत नाही, टाईट बॉलिंग करतायत. हॅट्रिकच्या मार्गावर आहेत पंकज पाटील. 2 विकेट लागोपाठ त्यांनी काढले आणि ते हॅट्रिक पूर्ण होणार आहे काय बघायचं आहे. ध्रुव शर्माने काल एक हॅट्रिक पूर्ण केलं होतं जय श्रीराम या संघातील. लाईन भरकटले. हॅट्रिकच्या चेंडूमध्ये एक तर तुमचं यॉर्कर लेंथ असायला पाहिजे, गुड लेंथवरून मिडल स्टंप ऑफ स्टंप असायला पाहिजे असा चेंडू. कारण बॅट्समॅन थोडासा प्रेशरमध्ये असतो, त्या प्रेशरचा फायदा तुम्ही घेऊ शकता. एक हॅट्रिक काल तुम्ही ऑलरेडी पाहिलं आहेत राजेंद्र सानप 2025 या स्पर्धेतलं. यावेळेला अँगल करत असताना चेंडू आणि षटक त्यांचं पूर्ण होतं आहे. उंच खेळाडू आहेत, जास्तीत जास्त प्रयत्न करतात ते ऑफ स्टंपवर. मात्र 2 बोल्ड त्यांनी काढले, हेही या ठिकाणी नमूद करायला पाहिजे. चांगली गोलंदाजी त्यांच्यामार्फत. एकंदरीत षटकं पूर्ण झाली मैदानावरती. 4 धावसंख्या झाली आपण बघतोय ते 30. अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकात धावा पाहिजेत. 53 12 चेंडू 53 धावा, जवळजवळ 26.5 आस्किंग ॲव्हरेज आहे या ठिकाणी आपण बघतोय. आस्किंग रेट देण्यात आलेलं आहे. याचं कारण आहे गोलंदाजी, अत्यंत टाईट गोलंदाजी पालघरमार्फत. ओमकार असेल, पंकज असेल, त्यांच्या गोलंदाजांनी खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी मैदानावर केलं आहे या ठिकाणी. परेश असेल, पंकजचा कोटा संपतोय. 2 षटकं टाकले, एकही निर्धावाने 8 धावा देत असताना कॅप्टनने 3 विकेट्स काढलेत. एक संघनायक जेव्हा अशा पद्धतीने गोलंदाजी करतो, तो उरलेले गोलंदाजसुद्धा तेवढेच चांगली गोलंदाजी करणार, बाबतीत शंका नाही. चेंडू ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न थोडा उशीर होतोय, काय हरकत नाही. मात्र जेल घेतला तर अजून एक फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय. सातत्याने प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न पालघर संघामार्फत.
ऑलरेडी पालघर संघाने थोडा प्रेशर वाढवला होता आणि त्याचं टर्निंग पॉईंट ठरला होता. तर नार्वेकर 10 चेंडूत 42 धावा ज्यांनी कुठल्या शेवटच्या टप्प्यात, आणि त्यामुळे त्या धक्क्यातून अजूनही थोडंसं सावरणं कठीण जातं येरुणकर संघाला. अप्रतिम गोलंदाजी पालघर संघ, जसं नाव तसं गोलंदाजी या ठिकाणी करत असताना कुठेही दयामाया दाखवत नाही आहेत. मग ते पंकज असेल, त्यांचा ओमकार असेल किंवा परेश असेल, आता आशिष गोलंदाजी करतोय. आशिष तुझा लाईन अँड लेंथ खूप सुंदर पद्धतीने मेंटेन करत असताना कुठेही जागा रूम देत नाही आहे मोठे फटके खेळण्यासाठी. हा बघा चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. बॅकफुटला घेऊ का फ्रंट फुटला घेऊ या मनस्थितीमध्ये असताना चेंडू बघताय तुम्ही, फार वेगाने ट्रॅव्हल होत असताना कुठेही चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही. त्या स्पॉटकडे बघून फलंदाज पुन्हा एकदा जागेवर जात असताना पुढचा चेंडू आकाश या वेळेला बघायचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतायत. याच विभागात लेफ्ट हँडर होते नार्वेकर, त्याने अटॅक केलं होते ऑन साईडला फार मोठ्या प्रमाणात. ओव्हरऑल त्यांचा ग्राफ जर पाहिला तर ऑफ साईडला फार कमी फटका होता. अजूनही चेंडू बाकी आहेत मैदानावरती. किती चेंडू किती धावा सांग. 8 चेंडू 52 धावा. बॉल आणि धावा सांगत जावा. बॅकफुटला थांबून चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, एक धाव निघतोय. आत्ता 2 धावा पूर्ण झालेत. आता 7 चेंडू 50 ना 33 धावा झालेत. 50 धावांची गरज आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. जरी 7 चेंडूत 60 षटकार जरी आले तरी 42 धावा होतील, लक्षात घ्या. 7 6 of 42. नगरसेविका सामना बघत असताना भारतीय जनता पार्टीच्या, काल आमदार उपस्थित होते, आज नगरसेविका आहेत या ठिकाणी. दुसऱ्या सत्रातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात अतिथी या ठिकाणी येतील. मात्र पहिला सामना असा वाटलेला होता की फाईट होईल दररोजचा, मात्र तसं होत नाही आहे. बॅकफुटला थांबून लेफ्ट हँडर खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. आता तो चेंडू निसटला आहे, त्याच वेळेला एक सिंगल पूर्ण करतायत त्या ठिकाणी. अवंतर स्कोर आणि रन 34 झाले. 34. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 34 झाला आहे. 7 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येरुणकर संघाला. ऑन द पेपर 6 षटकार जरी आले तरी 36 धावा येतील. मात्र टेनिस विश्वामध्ये मागच्या 47 वर्षाच्या आमच्या करिअरमध्ये 6 चेंडू 47 धावा आम्ही पाहिलेले नाहीत असे. याचं मूळ कारण आहे येरुणकर संघ या ठिकाणी सुरुवातीपासूनच जर अटॅक केला असता येरुणकर बॉयज दादा 11 या संघाने तर सोपं केलं असतं. अँगल करत असताना चेंडूला विकेट जाते या ठिकाणी. नील किणी बॉल अँगल करत असताना त्याला छेडायचा प्रयत्न, एजला लागून त्या ठिकाणी झेल जातोय. एकंदरीत विकेट किती पडलेत बघूया आपण आतापर्यंत. 6 विकेट्स डाऊन. सामनावीरचं पारितोषिक थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घोषित करू. काही फॉर्मॅलिटीज या षटकातील पूर्ण कराव्या लागतील. कुठलाही फलंदाज असं मोठे शॉट खेळत असताना येरुणकर संघामार्फत दिसत नाही आहे. ग्रेट बॅटिंग फ्रॉम नार्वेकर. हायलाईट ऑफ दिस मॅच. 10 चेंडू 42 धावा. किती षटकार किती चौकार होते? 4 षटकार असतील. 5 षटकार आणि 2 चौकार मारले होते नार्वेकर यांनी. चेंडू पडल्यानंतर वेग जास्त आहे, मात्र लाईन गमावून बसतेत. वाईटचा इशारा. किती चेंडू किती धावा? 35 झाले. 5 चेंडू 48 धावांची गरज. 48 रिक्वायर्ड इन 5 डिलिव्हरीज. ऑन द पेपर थोडंसं कठीण आहे. बॅकफुटला थांबले. फटका उशिरा का होईना येतोय डीपमध्ये ऑन साईडला आणि इट इज अ 6. 6 धावा. उशिरा का होईना षटकार येत आहेत या. हे जर सुरुवातीला आले असते त्यांचे तर
बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात कमी झाला असता धावसंख्या सरकते ते मैदानावरती ती 41वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती ते 4 आणि धावा पाहिजेत 41. धावा पाहिजेत 42. 4 चेंडू 42 धावा. 4 षटकार आले तर 24 होतील. मधला जो 16चा जो अंतर आहे तो कसा कव्हर करणार आहे असा प्रश्नचिन्ह आहे. बॅकफुटला आले, पुन्हा एकदा लॉफ केलं. कोण आहे बॅट्समॅन? दत्तात्रय परब याच्या बॅटमधून अजून एक षटकार येत असताना दत्तात्रय एक पात्री अभिनय करत असताना वन मॅन आर्मीसारखे मैदानावरती उभे आहेत त्या ठिकाणी आणि फाईट करतायत एरुणकर बॉयज. दादा 11 संघासाठी लागोपाठ 2 षटकार मारलेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे आता 47 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 3 आणि धावा हवेत 36 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न, मिस टाईम होतोय तरी डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत अजून एक धाव. स्ट्राईक स्वतःकडे आणतायत. 2 धावा पूर्ण करतायत. मागच्या 3 चेंडूंमध्ये उशिरा का होईना या 14 धावा कुठल्या गेलेत. या 14 धावा असं प्रतिषटकाच्या मागे सुरुवातीला आले असते जास्त वेगाने तर चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. याच्यानंतर होणारा सामना रसिकांचं लक्ष वेधतोय. भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध साई माऊली. दोन्ही संघांनी तयारीने राहावं. 2 चेंडू 34 धावा. ऑफ साईडला कट केलं आहे. थर्डमॅनला जातोय चेंडू बाउंड्रीकडे. त्या ठिकाणी बघायचं आहे. चेंडू थांबवलं आहे बाउंड्रीच्या आतमध्ये. धावलेत नाही आहेत त्यामुळे 1 चेंडू 34 धावा. काय कारण असतील या मॅचचे. काही कॅचेस सुटल्या होत्या एरुणकर संघाचे सुरुवातीचे ते 2 ते 3 कॅचेस सुटल्या होते. 3 जेल सुटले होते. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये. तर मॅग्निफिसंट परफॉर्मन्स पालघर संघामार्फत पंकज पाटील आणि त्यांच्या सहकार्याने आपली छाप नेहमीच्या पद्धतीने या ठिकाणी सोडलेली आहे आणि या सामना 33 धावांनी पालघर संघ फार मोठ्या डिफरन्सने सामना जिंकत असताना आपला